याबद्दल एकही वाक्य कुठं बोललेलं नाही. बरं. एकही वाक्य. उलट मला ईडीच्या प्रकारात अडकवण्यासाठी त्यांनी फार मोठे प्रयत्न केले. त्या महिलेला वास्तविक ते आमच्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाच्या पत्नी आहेत. हो. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आमची मंडळी करतायत. ओके. माझा काही संबंध नाही. कोण फिर्याद दिलेली आहे? बरं. फिर्याद काय दुसरी कोणी दिलेली नाही. हो. कोणी बातमी बाहेर दिलेली नाही. त्यांनीच फिर्याद दिलेली आहे. समरजित घाटगे यांच्या पत्नी यांची म्हणे 20 लाख रुपयाची फसवणूक झाली आणि तुम्ही त्याचं राजकीय भांडवल करत आहात असं तुमच्या विरोधात बोललं जातं. तर नक्की काय याच्यामध्ये राजकारण, की बुवा तुम्हाला असा का मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी याबद्दल एकही वाक्य कुठं बोललेलं नाही. बरं. एकही वाक्य. उलट मला ईडीच्या प्रकारात अडकवण्यासाठी त्यांनी फार मोठे प्रयत्न केलेले होते. बरं. त्यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. मी कसा त्यामध्ये अडकिण्यात प्रयत्न, मी कधी, कारण वाईट करणं हा स्वभावच नाही माझा. आता ठीक आहे, काही महिला आमच्या राष्ट्रवादीच्या यांनी पुढाकार घेऊन त्यांना त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करतायत. बरं. काय चुकीचं बाब आहे? महिलेला एका न्याय मिळण्यासाठी महिला उठून बसल्या. बरं. त्यांची जी फसवणूक झाली, तो जो कोण ज्यांना फसवला त्याला मुसक्या आवडल्या पाहिजे का नको? पैसे ज्याने घेतलेले आहेत खोटे बोलून, ते पुढे ह्यासाठी प्रयत्न करतायत. अच्छा. त्याची बदनामी आणि राजकारण काही नाही. काय एका महिलेला वास्तविक ते आमच्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाच्या पत्नी आहेत. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आमची मंडळी करतायत. ओके. माझा काही संबंध नाही, कारण मला हे असलं आवडत नाही. आणि ते म्हणतात की ते 20 लाखाच्या पार्सलमध्ये काय होतं त्याचा शोध घेतात. आता काही नाही, ते पोलिसांच्या त्यांनी स्वतःहून फिर्याद दिलेली आहे. बरं. फिर्याद काय दुसरी कोणी दिलेली नाही. कोणी बातमी बाहेर दिलेली नाही. त्यांनीच फिर्याद दिलेली आहे. आता त्याचा शोध पोलीस घेतील. पण तुम्ही पालकमंत्री म्हणून काय सांगितलं का लवकर शोधा म्हणून? आता जोपर्यंत आता ते स्वतः म्हणत आहेत ते तर भारतीय, ते तर फार जवळचे आहेत गृहमंत्र्यांचे. बरं. मला सांगण्याची काही आवश्यकता नाही. ओके. त्यामुळे ते पोलीस करू शकतील. ते करून काय तो शोध लागलाच पाहिजे ना. काय ह्याच्यामध्ये आहे ते बाहेर आलंच पाहिजे. पण तुमचं पण असं वाटतं की तुम्हाला बाहेर येत नाही काय जे झालं न्याय द्या. बघा, एक भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाच्या पत्नी म्हणते की मला सीबीआयच्या तोत्याचा अधिकाराचा फोन आला होता आणि त्यांनी असं असं केलेलं आहे, त्यामुळे घाबरवलं म्हणून 20 लाख रुपये त्यांनी भरले. बरं. आणि नंतर जाऊन त्यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. ओके. आमचं म्हणत पहिल्यांदा दिली असती तर हा प्रश्न झाला नसता. ओके. त्याच वेळेस शोध झाला असता. आता सगळे त्यांनी पुरावे दिलेले आहेत. त्याचं नाव सांगितलेलं आहे. त्यांनी काय आता फोन नंबर जो आला असेल तो दिला असेल. पैसे आता RTGSने पटलेत, त्याची नंबर मिळाली असती. बरं. तर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी. याच्यामध्ये मला खरंच आश्चर्य वाटतं की हसन मुश्रीफ हे जे नाव आहे, कागल, की ज्या ठिकाणी तुमच्या समाजाची काही टक्क्यांवरती मतं असतील, तरी तुम्ही हे 1998-99 पासून हे तुम्ही कसं काय साध्य केलं असं महाराष्ट्रामध्ये उत्सुकता आहे, तर त्याबद्दल काय? आता काय आहे की आम्ही छत्रपती शाहू महाराजांच्या ज्याचा जन्म झाला त्या गावचे, म्हणून समतेचा संदेश हा आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात सगळ्या जनतेमध्ये आहे. आमच्याकडे फार जातीवादाला थारा नाही. बरं. आणि म्हणून अतिशय धर्मनिरपेक्ष माझ्या या कार्यकाळात मी 750 देवालय बांधले सर्व धर्मियांची. मी देवळात जातो, त्यांचे सगळे विधी करतो. मी पंढरपूरला जातो आणि आमची ईदच्या वेळेला ईदची नमाजी पडतो. मी सर्व धर्म संभावा टाईपचा माणूस आहे. बरं. त्यामुळे लोकांना मी परका वाटतच नाही. ओके. त्यांना तो आपलाच मी वाटतो. अच्छा. त्यामुळं तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा धर्म या सगळ्या राजकारणामध्ये कुठेच तुम्हाला आळा नाही. लोकांना वाटतं की बाबा ते धर्म आहे तो घरात करतो, बाहेर काय प्रदेश करत नाही, आपल्यात मिसळतो, आपले सगळे विधी करतो. ओके. ते काही निषिद्ध कुठलाच मानत नाही. बरं. ओके. त्यामुळे लोक माझ्यावर प्रेम करतात, लोक विश्वास ठेवतात.